प्रथम चढाई बहादर मैदानामध्ये कुणाल नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू पहिली चढाई खरमसगाव संघाकडून पहिली चढाई रिक्त हस्ते परतलाय आपल्या परांगणामध्ये त्याला प्रत्युत्तर मधून जर्सी संघाचा हा चढाई बहादर हाताने गडी मारण्याचा प्रयत्न तो देखील आपल्या परांगणामध्ये रिक्त हस्ते परतलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून खरमसगाव संघाकडून आणि इथे आता मात्र खरमसगाव संघाचा श्री गणेशा झालाय खातं ओपन झालंय एक गुणाची चढाई करतोय हा 10 नंबरचा चढाई बहादर आपल्या संघासाठी मैदानामध्ये स्वतः संघाचा सरसेनापती सनी ठाकूर जिथे संघाला गरज असते तिथेच हा खेळ करतो मैदानामध्ये सनी ठाकूर आता मात्र खरमसगाव संघाकडून कुणाल चढाईपटूच्या भूमिकेमध्ये बोनस टिपण्याचा प्रयत्न कुणाल याचा रेड करो या मरो अशी स्थिती आहे सध्या येथे संघाची या चढाईवर गुण प्राप्त करणं गरजेचं आता पकड झाले खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर खरमसगाव संघ एक बाजूला आहे एक मोठा संघ आहे आतापर्यंत आपल्या खेळाच्या जोरावर गुरु तालुक्यामध्ये कित्येक सामने एक हाती आपल्या खिशात घातले गेले तोच हा संघ खरमसगाव संघ आणि एका बाजूला भेटतोय आमच्या पंचकृषी विभागातील हा संघ सत्संग संघ एका खेळाची आवड जोपासायची आहे म्हणून हा संघ मैदानामध्ये उतरला आहे सत्संग संघ समोर भिडला जातोय खरमसगाव सारख्या संघासमोर चार एकाची लढत मजगाव विरुद्ध यशदे मजबूत बांध्याचा खेळाडू मजगाव संघाचा पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय चांगला अनुभव चांगली शरीरयष्टी उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात आणि गडीपात करण्याचा प्रयत्न पाहूया आणि एक गडीपात करत आहे तसेच निखिल फुलारे या सुवर्ण संधी एका चढाईत 2 गडी बाद करा आणि 500 रुपये कमवा आदरणीय किसनजी बंद्रे यांच्याकडून हे पारितोषिक लागले तुम्हाला एका चढाईत 2 गडी बाद करा आणि 500 रुपये कमवा निखिल फुलारेसाठी खास ऑफर या मैदानात या खेळात पुन्हा मजबूत बांध्याचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी चांगला अनुभव चांगली शरीरयष्टी उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात पायाने गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि मला वाटतोय एक गडी बाद करत आहे आपल्या संघाची मजबूत बाजू करत आहे 5-0 सत्संग यजनी संघाला अजून सुद्धा एकही पॉइंट मिळालेला नाही मजगाव संघ हा बलाढ्य असा संघ टाइमआउट मजगाव संघाचा याच्यानंतर सामना श्री गणेश आदाड विरुद्ध श्री गणेश सातळे दोन्ही संघांनी आपापला गणवेश तयार व्हायचा वेळ फार झाले मित्र तुमचं सहकार्य या कार्यक्रमाची शोभा वाढवेल याच्यानंतर सामना श्री गणेश आदाड
विरुद्ध श्री गणेश सातर्डे 9-0 सत्संग यजदे बिकट परिस्थितीत खातं काही खोलू शकलं नाही मजगाव संघाकडून. आणि असा खेळाडू डाव्या कोपऱ्यात चढाई 7-1 अशी लढत. यजदे विरुद्ध मजगाव रिक्त्याचे प्राणात परततोय. पाहूया पंचांचा निर्णय मित्र अंतिम राहील. कोणताही वादविवाद करू नका. चांगले खेळाडू ते दाखवून आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव लौकिक करा मित्र. तुमचं सहकार्य या कार्यक्रमाची शोभा वाढवेल. 10 नंबरची बनिया प्रदान करून चढाई करतो मधल्या संघाला खेळाडू अतिशय चालाक चतुर आणि मला वाटतोय पंचांनी एक बोट उंच करून 10-1 अतिशय बिकट परिस्थिती सत्संग यजदे संघाची. चांगला खेळ या ठिकाणी चांगली खेळपट्टी लाभलेली आहे. चांगला प्रेक्षक वर्ग या कार्यक्रमासाठी लाभलेला आहे. चांगलं नियोजन अचूक अशी पकड मजगाव संघाकडून 11-1. पाहूया मजगाव संघ एक अनुभव असे खेळाडू चांगला अनुभव पाहूया आपल्या उंचीचा आपल्या खेळाचा अनुभवाचा कितपर्यंत फायदा घेऊ शकतील. शांतपणे संयमी खेळी करत रिक्त असते आपल्या प्रांगणात परततात. 11-1 0-1-11 यजदे संघाकडून मजबूत बांधायचा खेळाडू गचाल अशी पकड मजगाव संघाकडून काही तालमेल मिळाला नाही या खेळाडूस. 2-11 मजगाव संघाचा 1 नंबरचा खेळाडू चांगली शरीरष्टी चांगला अनुभव. पाहूया अनुभवाच्या जीवावर आपल्या संघासाठी काय करतोय. बोनस मारण्याचा प्रयत्न रिक्त्यास आपल्या प्रांगणात परततोय. त्यांना प्रत्युत्तर म्हणून सत्संग यजदे संघाकडून मजबूत बांधायचा खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. जास्तीत जास्त गडी बाद करावे लागतील. अतिशय बिकट परिस्थिती आहे ती सत्संग यजदे संघाची. 2-11 असे गुणफलकावर गुण आणि असे पंच या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. चालू असे सामना मजगाव विरुद्ध यजदे या वादळ खारीवाडा या संघाने मला इथे उपस्थित राहून आपली इथे नोंद केले. या व्यतिरिक्त एखाद्या कोणत्या संघाने इथे प्रवेश दिले असेल तर त्यांनी आमच्या संस्थाकडे येऊन आमच्या कमिटीकडे संपर्क करत आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे मजबूत बांधत हा 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा रायडर आणि तेवढेच उत्स्फूर्त असे पकड होते ते सत्संग यजदे संघाकडून. चार 11 लढत यजदे संघाचा हा उंचपुरा खेळाडू. पाहूया आपली संघाची पिछाडी कशा प्रकारे भरून काढतोय. आपल्या संघाची झुरा आपल्या खांद्यावर घेऊन परंतु सुखरूप प्राणामध्ये परत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा खार मजगाव संघाचा हा 10 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू. नावाजलेला अतिशय नावाजलेला हा खार मजगाव चालू असलेला सामना संपताच पुढे होणारा सामना श्री गणेश आदाड विरुद्ध श्री गणेश सातर्डे. त्यानंतर होणारा सामना गुरुमाऊली आदाड विरुद्ध माऊंट कार्मेल कोरले. या दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायची आहे. 4 अशी सुंदर अशी लढत. कायसा पिछाडीवर असलेला हा सत्संग यजदे संघ आपली पिछाडी भरून करण्याचा मजबूत बांधण्याचा 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू
आपली पिछाडी भरून काढताना सुखरूप 1 पॉइंट घेऊन आपल्या प्राणामध्ये परत आणि आपल्या गुणतालिकेवर एका गुणाची कमाई करून आपली संघाची पिछाडी भरून काढताना छोटासा टाइम आउट आपल्या संघाची गेम प्लॅन आपल्या संघाची व्यूहरचना कर्णधार आणि खेळाडूमध्ये होत असताना शेवटची 5 मिनिटं मी खार मधगावची यशोगाथा ऐकले आहे. मी त्यांची त्या संघ खेळताना सुद्धा पाहिलंय. अतिशय बलाढ्य संघ अनुभव असे पंच सुखरूप पानगामध्ये परत आणि त्याला पुन्हा एकदा अनुभवी असा हा सस्पेन्स त्याचा 11 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 3 अशी लढत तराजू काही मंद गतीने लोन घे ना आता डोलताना दिसतोय. 5 गुणांची कमाई केली ती सत्संग येथे संघाने आणि 11 गुणांची आघाडीवर आहे तो हा अतिशय बलाढ्य संघ असलेला हा खार मजगाव संघ. सत्संग यजमानचे निखिल फुलारे या सुवर्ण संधी मला वाटतं सत्संग यजमानच्या खेळाडूंनी निश्चित निखिल फुलारेला सर्व्हिस द्या. चढाईस वाटवा. 3 गडी केवळ 2 गडी बाद करा आणि 501 रुपये आदरणीय किसनजी बंद्रे यांच्याकडून 2 गडी बाद करा आणि 500 रुपये कमवा. चांगली पकड होती. चांगला प्रयत्न होता. सामना संपाय. शेवटचे 240 सेकंद केवळ 4 मिनिटे 5-12 म्हणजे 7 गुणांची आघाडी आहे ती मजगाव संघाकडे. डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई मांडीवर थाप ठोकून पंचांकडे दाद मागतोय. 6 गुणांची आघाडी आहे मजगाव संघाकडे. आता गरज आहे ती निखिल फुलारेच्या चढाईची. गचाला अशी पकड निखिल कडून 2 गडी बाद केलेले आहेत. तब्बल 8 गुणांची आघाडी. काही मिनिट काही सेकंद सामना संपण्यास यजदे संघाकडून मजबूत बांध्याचा खेळाडू आपल्या संघाला विजयाच्या दिशेने जर झोकायचं असेल तर जास्तीत जास्त गडी बाद करावे लागतील आणि रिक्त असलेल्या प्रांगणात परततोय. चांगले खेळाडू मजगाव संघाकडे. चांगला अनुभव या खेळाडूंकडे. केवळ 180 सेकंद 3 मिनिटं सामना संपण्यास आणि 8 गुणांची आघाडी आहे मजगाव संघाकडे. आणि याच्यानंतर हा सामना संपता ज्यानंतर होणार सामना श्री गणेश आडाड विरुद्ध श्री गणेश सातेडे. दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयारायचंय. वेळ फार मित्र झालेले. तुमचं सहकार्य या कार्यक्रमाची शोभा वाढवेल. आता त्याला कशाला चला यजने संघाकडून अतिशय चालाक खेळाडू उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात फिरती नजर पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न. अचूक अशी पकड मजगाव संघाच्या खेळाडूंची. चांगला ताळमेल मजगाव खेळाडूंच्या संघांचा. चांगला अनुभव खेळाडूंकडे. दोन्ही बलाढ्य असे संघ. तब्बल 9 गुणांची आघाडी आतापर्यंत मजगाव संघाकडे. शेवटच्या क्षणापर्यंत निश्चितच हा सामना अटीतटीचा राहील. 4-1 अशी लढत यजदे विरुद्ध मजगाव. आणि असा हा बलाढ्य संघ असलेला हा खार मजगाव संघाचा रायडर सुखरूप पानगावाने परत आणि त्याला हा फुलारे ज्या किसन बंद्रे यांचे चिरंजीव आदेश बंद्रे यांनी त्यांना सुवर्ण दिले. जर का एका रेड मध्ये 2 पॉइंट बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा अशी लढत आणि सुपर टॅकलची मला वाटते सुवर्ण संधी आणि मला वाटतं ते सुपर टॅक्स झाले दिसताना सस्ता संघाकडून. आणि पुन्हा एकदा हा उंच मजबूत बांधाचा एसटी संघाचा खेळाडू आपली संघाची पिछाडी भरून काढताना 8 गुणाच्या आघाडी असलेला हा बलाढ्य खारमगाव संघ.
चांगली अशी पकड खार मधवा संघाकडून. आणि सामन्याची मला औपचारिकताच आणि सामना संपलेला आहे.